नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची आजची महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी आज पुणे या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. त्या बैठकीमध्ये महत्त्वाची माहिती दिलेली आहे, महत्त्वाच्या विविध विषयांवरती चर्चा करण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये जी आपली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, यासाठी महत्त्वाचे अपडेट देखील प्रसिद्ध झालेला आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज या ठिकाणी झालेली आहे. त्या नियोजन समिती बैठकीच्या जी पण चर्चा होत्या त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण याबद्दल ही माहिती देण्यात आलेली आहे. तर डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये सर्व अपडेट आजच्या तारखेचं बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25,000 कोटींची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर आता हे पुणे जिल्ह्यासाठीचं आहे. फक्त पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी वेगळी या ठिकाणी तरतूद आहे, परंतु फक्त पुणे जिल्ह्याबद्दलची ही न्यूज आलेली आहे. 25,000 कोटींची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढे अजून महत्त्वाचं अपडेट त्यांनी दिलेलं आहे, तेही अपडेट आपण बघणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आज जी या ठिकाणी बैठक झालेली आहे पुणे या ठिकाणी पाहू शकता. तर राज्यातील भगिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25,000 कोटींची तरतूद करण्यात आली असून जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर बघा, सर्वात पहिलं अपडेट महत्त्वाचं आज या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला जुलै महिन्यापासूनच याचा लाभ म्हणजे याचे पैसे भेटणार आहेत. लक्षात राहू द्या, म्हणजे जुलै महिन्याचे 1,500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे या ठिकाणी 1,500 रुपये असे मिळून तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे 3,000 रुपये एकदाच भेटणार आहेत. जुलै महिन्यापासूनच हे पैसे भेटणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केलं आहे. तर बघा, विधानभवन येथे आयोजित या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, त्याचबरोबर इतर जे अधिकारी, त्याचबरोबर इतर सर्व जे अधिकारी असतील, नियोजन अधिकारी असतील, ते सर्व उपस्थित होते. तर या योजनेविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 4,29,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर बघा, अजून एक अपडेट या ठिकाणी त्यांनी दिले महत्त्वाचं, ते म्हणजे पुणे जिल्ह्याबद्दलचं. पुणे जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या जिल्ह्याची अशी माहिती आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. बघा, योजनेविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 4,29,000 अर्ज प्राप्त झालेत. तर पुणे जिल्ह्यासाठी किती अर्ज आलेत, तर 4,29,000 अर्ज जे आहेत प्राप्त झालेले आहेत फक्त पुणे जिल्ह्यासाठी. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. त्याची माहिती आली की तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून अप्लाय करताय तेही सांगा. तर बघा, ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेल्या महिला भगिनींना देखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येईल. बघा, तुम्ही या ठिकाणी म्हणाल की जुलैमध्ये या ठिकाणी हे चालू झालं होतं, परंतु तुम्ही ऑगस्टमध्ये जरी अर्ज केला, 31 ऑगस्टपर्यंत काय लास्ट डेट आहे, परंतु 31 ऑगस्टला जरी तुम्ही अर्ज केला तरी 1 जुलैपासूनच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. म्हणजे जुलै महिन्यापासूनच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. तुम्ही अर्ज ऑगस्टमध्ये करा, परंतु जुलैचे देखील तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत, असं पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी ठळकपणे त्यांनी सांगितलेलं आहे. माझ्या महिला भगिनींना या ठिकाणी जुलै महिन्यापासूनच लाभ दिला जाईल असं म्हटलं आहे. योजनेसाठी प्रत्येक महिन्यात साधारणतः 3,500 कोटी खर्च अपेक्षित आहे. तर बघा मित्रांनो, प्रत्येक महिन्याला किती खर्च येणार आहे तेही त्यांनी सांगितलं. या योजनेसाठी 3,500 कोटी रुपये खर्च येणार आहे. मग हे फक्त पुणे जिल्ह्याचं सांगितलं की महाराष्ट्राचा इथं उल्लेख नाही, परंतु महिन्याला 3,500 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे योजने अपेक्षित आहे म्हटलं हे, म्हणजे याचा आकडा अजून काय होऊ शकतो, वाढू शकतो. कारण की ह्याच्यामध्ये किती अर्ज येतात, आता 31 ऑगस्टपर्यंत किती अर्ज पात्र होतात, अपात्र होतात, ते सर्व आपल्याला कळणार आहे नंतर. त्यामुळे योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळू शकेल. जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात अर्ज भरण्यासाठी सुविधा करण्यात आलेली आहे. बघा, पुणे जिल्ह्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये देखील अर्ज भरण्याची सुविधा करण्यात आली असं सांगितलेलं आहे. त्याचसोबत त्यांनी आपण ज्याला मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना म्हणतो किंवा लाडका भाऊ योजना म्हणतो, त्याचं खरं तर नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. तर
युवकांना देखील प्रशिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी येत्या 27 जुलैला पुण्यामध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर ही एक तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. तुम्ही जर पुण्यामध्ये नोकरी करायची तुम्हाला, तर महिला असतील पुरुष असतील यांना लाडका भाऊ जी योजना आहे, ज्याला आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं म्हणतो, तर पुणे जिल्ह्यामध्ये मोठा रोजगार मेळावा होतोय. त्यामध्ये तुम्ही नक्की सामील होऊ शकता. 27 जुलैला पुण्यामध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. तर या योजनेमध्ये माध्यमातून युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार असल्याने भविष्यातही चांगला रोजगार मिळवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल. तर अनेक उद्योगांनी या योजनेसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून प्रशिक्षणार्थींची चांगली कामगिरी असल्यास त्यांना कायमस्वरूपी रोजगार देऊ असे देखील सांगितले. तर बघा, सुरुवातीला तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे त्या अंतर्गत तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी देखील भेटू शकते असं त्यांनी सांगितले. त्यामुळे ही योजना युवकांसाठी रोजगारासाठी चांगली संधी आहे असे श्री पवार म्हणाले. बघा, बैठकीमध्ये इतर देखील पुणे जिल्ह्याबद्दलच्या या ठिकाणी चर्चा झालेली ते आपण पाहणार नाहीत. ही जी सविस्तर न्यूज आहे ती पाहण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथून तुम्ही पाहू शकतात. इतर देखील चर्चा ज्या आहेत करण्यात आलेल्या आहेत, जी पुणे जिल्ह्याबद्दलच्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचसोबत पहा, अजून या ठिकाणी खाली काय म्हटलं आहे तेही आपण बघूयात. या योजनेविषयीची काय माहिती देण्यात आली का, तर या दोनच योजना ज्या आहेत याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, ह्या योजनाविषयीची, त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 100% शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आलेलं आहे. या योजनेची सदस्यांना माहिती देण्यात आलेली आहे आजच्या बैठकीमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीची ही महत्त्वाची आजच्या तारखेची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे. पुणे जिल्ह्याबद्दलचं तुम्हाला अपडेट दिलेले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, पुणे जिल्ह्याला किती या ठिकाणी कोटींची तरतूद या योजनेसाठी नमूद करण्यात आलेली आहे आणि जुलै महिन्यापासून तुम्हाला पैसे भेटणार आहेत. ऑगस्ट मध्ये तुम्ही लास्ट डेटला जरी अर्ज केला तरी जुलैपासूनचे 2 महिन्याचे तुम्हाला टोटल 3,000 रुपये या ठिकाणी भेटतील असं या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीमध्ये माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त अजून जसे या योजनांबद्दलचे अपडेट येत राहतील तसे तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमचे काय याबद्दल प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.